जरा मनोरंजन करण्याची गरज आहे. तुमची खरोखर मी म्हणेल ती लँग्वेज येऊ द्या. आणि स्वप्नील पवार सर कुठे गायब झाले? चला मी विनंती करेल, कारण आता व्यावसायिक समालोचन थोडं बाजूला ठेवूयात आणि 4-4 कॉमेंटेटर आहेत, 3च मॅच राहिलेल्या आहेत. अगदी शेवट आहे, एक ट्युनिंग कॉमेंट्री होऊन जाऊ दे आता प्रत्येकाची. कसं आहे, स्पर्धा डे नाईट आहे, हे विसरून चालणार नाही. नाही, ग्राउंडवर जरी नाही गेले तरी परंतु इथे सध्या आगरी भाषेतलं समालोचन आम्हाला गरजेचं आहे. रायबादेवी रावे आणि अर्थातच रमेश स्फूर्ती चिरनेर या दोन संघांमध्ये मॅच आहे. अक्षय सर, मला त्या ह्याच्यात पाडू नका. मी पुन्हा एकदा विनंती करतो, तुमची ती लँग्वेज येऊ द्या. चला तर आता आपण जाऊ मॅच बघायला. हा, हे चालेल आम्हाला. पार तिकडून सावंतवाडी पासून जरी आले चालत तरी चालेल, आम्हाला काही हरकत नाही. इकडं रायबादेवी रावे आणि इकडं रमेश स्फूर्ती चिरनेरवालं या दोघांच्या मॅचच्या या झोंब्या 4 ओव्हरची मॅच आहे मला वाटतंय. अंपायर तिकडे झेलन, तिकडे एक अंपायर डान्सिंग अंपायर नाही. इकडे आता आमचं साधं बोलू अशी पोटा वारून आमचं अंपायर चालन प्रवीण सर आता चालन जेवून आलाय ताव टाकून बिर्याणीवर. त्याच्यामुळे आता काय टेन्शन घ्यावाचं नाही. वाईट वाईट नव्हतं नो. आता ही दुसरी फेरींची पहिली मॅच आहे. एकीकडे आमचं रावेवालं आणि दुसरीकडे चिरनेरवालं. पहिलं तर टॉस जिंकला आमचे चिरनेरचे दादासाई. ते फिल्डिंग करायचा ठरवलाय आणि आता बॅटिंगसाठी इथं आम्हाला ओमकार शेठ आमचा आहेत आणि एकीकडे प्रवीण शेठ. ही जोरी मैदानावर आपण बघतून. बॉलिंग कोण टाकते बघायला लागेल. मला वाटते हातोलकर जादूश टाकीन असं वाटते म्हणा. जाम भारी मॅच या आमच्या रुपेश दादूस. चला एकदम फास्ट घ्या लगेच. थांबू नका जास्त. थांबायला आपला टाइम नाही. चला लवकर फास्ट घ्या. फास्ट घ्या. तसा फास्ट नका घेऊ. आपल्या आगरी भाषांचा फास्ट म्हणजे स्पीड वाढवा. इंग्लिशमध्ये स्पीड वाढवा. या लवकर चला पटापट. जास्त टाइमपास करू नका. घरा जावत आहे सगळ्यांना. आज इथं दुसरा दिवस आहे. उद्याना ती बाबा जाम बेकार फायनल. जसा कालचा कीर्तन असेल तसा उद्या सगळा आहे. त्याच्यामुळे जाम गर्दी व्हावाची आहे. कारण 2 चाकी इकडं स्कूटी पाहिजोल. तर आपण या बॉक्सात नाव टाका तिथे उद्या या स्कूटीवर बसा. देवाला मी उद्या नारळ फोरील का मनात लागू दे. फक्त माझे घरा कागदपत्र चावी बिवी पोच करा. या मॅचची मॅन ऑफ द मॅच दिली नाही त्यांना. त्याच्यावर तर रागा नाहीत. या दादूस रागान राहू नका. माणूस पाठवा हानाला. शिवम पाटील दादूस मॅन ऑफ द मॅच. मॅच चालू होत आहे. इथं बॉलिंग टाकायला ऋषी नारंगीकर दादूस. तिकडे बॅटिंगला ओमकार दादूस यांगाना प्रवीण पाटील. पहिला चेंडू आवडताय. पहिला चेंडू पक्का फास्ट मारला. अरवा तिरवा एकदा वाली. या काय दादा असला काय मेवणीशी लफरा ना बायकोला सांगा. त्याच्या बाय बायकोवर आली नाही अशी फिल्डिंग. त्याच्या बाय मेवणीसला काही सांगायचा नाही. एक धाव फलकाटा वाली. पहिला चेंडू आरवे बॅटशी मारला होता. मिडॉनला तिथे दादूस धरपारा होता. तो बघता बघता तिथे एक धाव कारली ओमकार दादासने. आता ओमकार यांगा आलाय त्यांगा गेलाय. प्रवीण दादूस. चला शिवम दादूस. चिराग आलाय त्याला घेऊन बॉडीगार्ड. हे जाम हुकमाचं एक काय आवरे सांगायचं बेतात बादशाह. आता सामनावीर ठरतोय. जरा प्रश्न पण आगरी भाषेत होऊन जाऊ द्या. सामनावीरचा किताब अर्थातच किरणजी गुरव साहेबांच्या शुभ हस्ते सामनावीरचा किताब. त्याच समेत रुपेशदा पाटील आपण पाहतोय या स्पर्धेचे सर्वे सर्वा. हलकासा कट केला चेंडू तिकडे चाललाय. फास्ट दोघा धावतान धावतान धावतान. चेंडू थांबाचा नाही. थांबला थांबला. एकदा वाली दुसरी धाव काढली. दुसरी तिसरी धाव गावाच बघतान. तिसरी धाव पण काढली. पक्का फास्ट धावतात. पक्का फास्ट धावा लागल. धावा जास्ती बनवायला लागतील. चिरनेरवालो आई तवरत ताकदीच आहेत. मंगेशने एक मॅच जिंकलन. रायवालो एक मॅच जिंकलन. त्याचे पण मॅच जाम भारी व्हायचे आहे. अरे अक्षय पळून गेला.
तर शिवम दादूस आमच्याच घरचा आहे देसामाई. शिवम दादूस कसा वाटतंय? ही टॉफी जिंकलास कसा वाटतंय? मस्त वाटतंय. पण आता तू तुमच्या आवऱ्याच्या संघात खेळतोस तो तू ओपनिंगला आला, धावा पक्या होत्या ना, पहिलीच धुलाई केली ना, पहिलीच मॅन ऑफ द मॅच मिळाली. पहिला तर सांग आमची ही स्पर्धा कशी वाटली तुला? स्पर्धा खूप सुंदर आहे. पहिलीच आमची पेन तालुक्यामध्ये नाईटला खेळताव. नाही, नाही. बरेच वेळेला खेळलो. चला मग शुभेच्छा असतील. जाऊया आपण परत आता तिथं ढुशूम ढुशूम चालू आहे. रायवन आणि चिरनेर या दोन टीमी ढुशूम ढुशूम चालू आहे क्रिकेटची. धावा धावपलकाटा वारल्यान जरासा मला वाटते दादाशी लांब टाकला होता. चेंडू हुकलाय, चेंडू गेलाय दादाच्या हातात. धाव काय मिलाची नाही. 4 धावा धावपलकाटावर. प्रवीण दादास एक चेंडू खेळला, त्यांच्या 3 धावा झाल्या. ओमकार दादाच्या 2 चेंडू खेळलाय. फक्त ते आरवा माराचा की बघा होता एक. आता इथं हळूच मारलाय. दादाच्या हाताला मिड ऑनला चेंडू आलाय. धाव काय मिलाची नाही. दादू जाम बॉलिंग टाकते भारी. यांशी त्यांशी चेंडूला असा वलवतोय. त्याचे पाय ओमकार दादासला काही समज नाही. ऋषी नारंगीकर दादूस पहिला ओव्हर टाकते. त्यांनी 3 चेंडू टाकले. 4 चेंडू झालं. 4 चेंडू 4 धावा. अजून सॉरी 2 चेंडू बाकी आहेत. ओमकार पाटीलचे बॅटिंगची धावा यावाला पाहिजे. रावे संघाचा हुकमाचा यक्का बादशाह ज्याला बोलतात तो ओमकार पाटील. 3 चेंडू 1 धाव फक्त. बॉलिंग पण जाम भारी करते ऋषी नारंगीकर. पक्का पास मारलाय. बाबा 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 सासूस मेली खोकून जावयाला 90 टाकून ओमकार दादानी षटकार मारलाय वाकून. ठोकम ठोक षटकार. अरे बघताव काय वारवाट आल्या आता. थंड्या भरल्या यांना. मी पहिलाच बोललेलो यो जाम बेकार आहे. लकी ड्रॉ ए बाबा बघताव काय 200 रुपये खपवा. 200 रुपयाने स्कूटी मिळेल. ढुरुंग ढुरुंग बसाने बायकोला फिरवा ढुरुंग ढुरुंग पेनला. चला या लवकर आमचे बॉक्सन टाका चिठ्ठी. बाबा पक्के फास माराचा होता. अरवा तिरवा याला काय झाला यांनी बोट वरती केलाय वाटतंय. तो सांगते ओमकारला काय इथे इथे चेंडू लागला. LBW अंपायरने असा बोट केला की खपला बाजार क्रिकेटमध्ये. LBW मला वाटते ओमकार दादातला आउट दिलाय. पहिला विकेट पडलाय. धावा धाव बलकाटावर लागल्यान फक्त 10. पहिला ओव्हर खपलाय. ओमकार दादू 4 चेंडून 7 धावा. चला पंचाई जो निर्णय दिलाय तो अंतिम राहील. त्याच्यामध्ये काही बदल व्हायचा नाही. चला लवकर दुसरा बॅट्समन लगेच जाऊ देस. पहिला विकेट गेलाय. 10 धावा धाव फलकाटावर. LBW आउट दिला ओमकार पाटीलला. तर नवीन बॅटमन लगेच पाठवा. पहिला बॅटर आउट झाला इथं ओमकार पाटील. 7 धावा त्यांनी बनवल्या. मग एक षटकार मस्त मारला. पण निघत दादसने असा काय चेंडू टाकला त्याच्या अंगावर लागला ना. अंपायरने सांगला तू टमांचे मधीन उभा होतास. 10 धावा धावपल कटावर. एक ओव्हर खपला. आता 18 चेंडू अजूनही 6 चेंडू आहेत. इथं आपण बघा आता 24 वाला दाखवताना काय ओमकार दादूस कसा का आउट झाला. त्याने लगेच मांडीवरती हात मारला. बघ आता मांडी सुजाची नाही तर परत. आता नवीन बॉलर आलाय विवेक हातनोलकर. यो जाम फास्ट टाकते. याला बाईक बीक मिळल्यान. किरनेरचा यो पण जाम भारी खेळाडू आहे. एकदम मधीनेच गवला असा बघला तर आपण बघा रिप्ले मध्ये आपल्याला दिसल. एक ओव्हर खपला. एक विकेट गेली. ओमकार पाटीलची धावा धावपल काटावं लागल्या 10. प्रवीण पाटील एक चेंडू केलाय. 3 धावा त्यांनी बनवल्या. इथं पहिले चिरनेरवाला टॉस जिंकलं ना. ते फिल्डिंग करायला चांगला आणि रायवकरांना सांगला तुम्ही बॅटिंग करा. बॅटी बिटी पाजून आलेला ओमकार. एक षटकार फक्त मारला. बाबा पक्का फास्ट टाकला बॉल यांशी गेला ना त्यांशी घुसला. चेंडू जाते यष्टी रक्षकाच्या हातात. इथं धाव नाही मिळाची. आमचा मोदू शेठ अकवारे दादूस आला. ये दादूस तुझं तर स्वागत आहे. आमचा रामनाथ शेठ देखील आलाय. त्याचं स्वागत आहे. आमचे जित्याचा पहिला चेंडू पक्का फास्ट टाकला. यांशी टाकला. त्यांशी निघला. धाव नाही मिळली या चेंडूवर. आपटला चेंडू. या बघ आता मारली. उपट टाकली वाटत. बाबा 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 जंगलान भीती वाघाची. घरण भीती बापाशी. आणि या पेनचे मैदानात भीती प्रवीण पाटीलची. ठोकलाय षटकार. धाबा धाव पलकाटाऊ आरल्यान. आरवा मारलाय. पहिल्या दादासनी टाकला होता तो आतमध्ये घुसला. यो आता पक्का वरती उरला होता. आरवे बॅटशी मारलाय.
सचिन रमेश तेंडुलकर सरांचे तिकडे घरण चेंडू गेलाय. 16 धावा धाव फलकाटावर एक विकेट. ओमकार पाटीलची पहिली गेली. पहिला चेंडू इथं धावणे आली. दुसरे चेंडू षटकार मारला प्रवीण पाटीलनी. यबाग समोरचा मारला. इथं आला तसा मारला. असा वाटला पोराचे मास्तरनी मारली कानफटान. खट्याक 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 आला यो दुसरा. लांब 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 षटकार. बोल दादूस. तिसरा मारला तर आमचे मुद्दू शेठ करची 1000 रुपयाची नोट. प्रवीणचा तवा तापलाय. आज मटणावर ताव मारून आलाय. त्याचे पण मार बस नुसता. 22 धावा धाव फलकाटावर एक विकेट गेली ओमकार पाटीलची. पण प्रवीण सांगते मी हाय नाही कला घाबरताव. इथं विवेक हातनोलकरला आता जादू करायला लागल. पहिला जसा चेंडू टाकलास तसा टाकायला लागल. नाही तर प्रवीणचा तवा आता तापलाय. त्यांच्या मुलं धावा मना वाटते होतीन प्रवीणच्या बॅटिंगशी. चिरनेर वलव यांशी त्यांशी फिल्डर फिरवताना बस नुसतं. प्रवीण या बघ जबरदस्त लेट कट मारली. चेंडू चाललाय टुन 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 टुन. चालाय चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौका चौका चौका. अंपायरला का असा या भरलाय वापरा. ए बाबा गाणी नाही तर वर तरी चार्जिंगच खपवलीस तुम्ही. आमची काय दादू चूक की नाही. पोलिसही चांगला आहे गाणी लावायचा नाही. त्याचे पण आता तू आता थंडा थंडा तिथंच काय कर असा हात बीत वाकर. आम्ही गाणी घेते घे. मी तू टेन्शन नको घेऊ. तू नाच बस फक्त. ना 100 मिळलं तर 50 माना दे. 26 धावा धाव फलकाटावर एक विकेट गेली. इथं प्रवीणचा तवा तापलाय. पहिला तिकडे आर्वे बॅटिशी मारला. इकडे समोर मारला. तिकडे एक चौकार मारलाय. धावा धाव फलकाटावर वारल्यान 26 एक विकेट गेली. इकडचे आपण विवेक हातनोलकर दादूस बॉलिंग टाकते. 16 धावा दिल्या 4 चेंडू आवातलन. प्रवीण पाटील जाम भारी खेळतोय. 2 षटकार मारले 1 चौकार मारलाय. पक्का पास मारलाय. बाबा 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 बाबा. आमचे मुद्दू शेठ आकवारचे खोसन मारलाय यो. आलाय षटकार. बाबा घुमवलाय बस. घुमवलाय बस यांनी. 1000 रुपये आलं बघ आमचे मुद्दू शेटकरची. ये बाबा ये प्रवीण पाटीलचा तडका यो. मार बस मार बस. धावा धाव फलकाटावर 32 एक विकेट गेली. या आर्वे बॅटशी मारलाय. चेंडू बाग गेलाय तिथं टुन 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 टुन. एक धाव दुसरी धाव घेतली. दोन धावा धाव फलकाटा वारल्या. अंपायरनी चांगला ओव्हर खपलाय. 2 ओव्हर खपलं व धावा धाव फलकाटावर 34 झाल्यान. प्रवीण पाटील 7 चेंडू केलाय 27 बनवल्या. या ओव्हरान 3 षटकार आलं. 1 चौकार आलं. 1 डबलची धाव आली. आणि या धावा आता आपण धाव फलकाटावर 34 बघतून. मनसे चषक 2026 आमचा रुपेश दादूस आणि त्या दादासनी पेन मध्ये ठेवलेली रातची स्पर्धा आहे. रातीन खेळ चालू. पण इथं रातीन फक्त क्रिकेटचाच खेळ चालू. दुसरा काय नाही चालू. त्याचे पाय प्रवीण पाटील तापलाय. तवा तापला आणि तवा तापलं व धावा नुसत्या धाव फलकाटावर आल्या 34. एक विकेट गेला. ओमकार दादूस गेला तरी प्रवीण पाटील चांगला. बघताव काय मी हाय नाही. पहिले मॅचला नव्हता पण आता आलाय. आदित्य पाटील पुन्हा त्याने अजून एक नाही षटकार मारला. उद्याची पहिली मॅच 4 वाजता होईल. पाटणेश्वर वालं आणि कलव वालं समजून घ्या. उद्या 4 वाजता या नाही तर पेनल्टी देऊ. ना तुम्ही बघताव काय मॅच बघायला. मॅच बघून फायदा कधी. बायको खुश होईन. 2 व्हीलर मिळली तर 200 रुपये टाका बायकोच्या नावाने. वरती नाव टाका बायकोचा. बघा तुम्हालाच लागेल ती स्कूटी. आणि मग बसानं भुरुंग भुरुंग. 34 धावा धाव फलकाटावर 12 चेंडू झालं. ड्रायव्हर खुश झालं. धावा आलं पक्क्या. चिरनेरकर थोडस दुखी झालं. काय टेन्शन घेऊ नका. चांगली बॉलिंग केली तर काहीतरी तुमचा पण होईल. पण तिथं आता तव तापलं त्याच्यापैकी काय होईल सांगता येई नाही. आदित्य पाटील यांगाय बॉलिंग टाकायला. बॉलर आलाय त्यांचा दादूस आहे. रोहित नारंगीकर दादूस बॉलिंग टाकायला आलाय. पहिला ओव्हर टाकीन टीम करशी. तिसरा ओव्हर टाकायला आलाय. आदित्य इथं बॅटिंग करताय. अरवा मारलाय. अरवा तिरवा झोपून मारलाय. यबक 1 टप्पा पडलाय. चेंडू चाललाय तिकडं. आमचे मुद्दूशे नागवारीचे खोसन चौकार. एकानी इकडं आता रंग बदलला तर यानी चांगला मीव काय कमी आहे काय. चौका मारलाय. धावा धाव फलकाटावर वारल्यान.
आरतीच धावा धावफलकाट वाहीत. अरवा तिरवा यांगशी झोपला त्यांगशी टाकला की यांगशी मारला. आता थोडासा फिल्डिंग यांगशी त्यांगशी हलते डुलतय याई तर हलवलं ना. हे असं चौकार षटकार मारलं की कॅप्टनला विचारपते डोका दुखाची बारी कया फिल्डिंग लावू. जया लावीन तया मारतान. आठटी जावा डाव फलकाटावर तसं चिन्नेरकरांची बॅटिंग पण जबरदस्त आहे. त्याच्यामुळे मॅच जाम भारी होईल. तुम्ही कया जाऊ नका. बघत राहा इथं आमचा रुपेश दादा पाटीलनी ठेवलेली मनसेची टॉपी. कोण जिकल उद्या समजल. 1,50,000 आहेत. पहिला नंबर आला की विशान रोहित नारंगीकर धावतय बॉलिंग टाकतय. आरवा मारायचा होता आता काय बॅट आणि बॉलचा काय नाही. बॅटला काय चेंडू लागला नाही. चेंडू सरळ गेला यष्टी रक्षकाच्या हातात. त्यांनी मात्र इथे चेंडू धरलाय. 4 पहिल्या आल्या चौका नंतर धावणे आली. आरतीच धावा धाव फलकाटावर 1 विकेट गेलेली आहे. रोहित नारंगीकर बॉलिंग टाकते. त्यांनी 2 चेंडू टाकलं. आता जरासा त्याला बरा वाटला असेल कारण पहिला चौकार आला तर पहिले बॉलवर आणि आता दुसरा बॉल टाकला तर चेंडू काय बॅटला लागला नाही. चेंडू गेला विकेट किपरच्या हातात. 38 धावा धाव फलकावर 1 विकेट गेली. आता फिल्डिंग बघली तर एक आहे आपला डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक लॉंग ऑनला, एक काऊ कॉर्नरला आणि एक डीप मिड विकेटला. असं 5 फिल्डर याही बाहेर ठेवलं न सगळं. आणि ते 2 कंच फिल्डर एक्स्ट्रा यांची त्यांची धावतात त्यांना थांबवा आधी. त्यांचा काय चाललंय बघा दोघांचा. ह्या पण काय पण करतात ते. रोहित नारंगीकर 2 चेंडू टाकलन 4 धावा दिल्यान. राईटम ओव्हर दी विकेट चेंडू टाकताय. यबाक मारला वाटतं तिथं कोण नाही. बाबा बाबा तवा तापलाय. आदित्यच्या बॅटशी आला यो षटकार. मार बस नुसता. आज काय खरा नाही बाबा यांचा. टाक बस उपटी एक गावनं 2 तुकडं. आदित्य टापलाय नाही इकडे प्रवीण तापलाय. त्याचे पाय कॅप्टनचा लागलाय डोका दुखाला. फिल्डिंग लावू का या सगळे टकलेचे वर्षी मारतात. धावा लागल्या धाव फलकाटावर 44 1 विकेट गेलेली आहे. प्रवीण आणि आदित्यचा तवा तापलाय. रायबादेवी रावे आणि रमेश मूर्ती चिरनेर या 2 टीमींची मॅच आहे. मनसे चषक 2026 मध्ये या 2 टीमी एकमेकाचे यबा इनसाइड आउटचा मारलाय चेंडू तिकडे डीप एक्स्ट्रा कव्हरला जाईल काय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला थांबलाय. बॉलर तिकडे धावत गेलाय तो हुसलीन आवतीन तवर तरी 1 धाव घेतली. काय रावेकर बोला असेल कोण पुन्हा मारा बस धावा. इथं फक्त ढुरुंग ढुरुंग आहे त्याच्यावर लक्ष ठेवा. ही स्कूटी आहे आपल्याला 200 रुपयाचं तिकीट फारा. त्या बॉक्सात टाका तुमचं नाव आला तर ही तुम्हाला ढुरुंग ढुरुंग मिळल. स्कूटी आहे 200 रुपयांची स्कूटी काय खाऊ काम आहे. असले महागाई 200 रुपयाला तुम्हाला स्कूटी मिळणार आहे. बघताव काय 200ची नोट करा पावती फारा. फक्त 200 कुपन आहे त्याच्यावरती कुपन नाही. 200 कुपन झालं की आम्ही इकडे थांबू. मग 200 वाल्याही नारला फोराला सुरुवात करा. एकदाची स्कूटी मिळेल. मिनी पण टाकलेला आहे मनात लागून नाही तर बरी आहे. 45 धावा धाव फलकावट 1 विकेट गेलेली आहे. अरवे बॅटशी मारलाय ढगान मारलाय तिथे चेंडू खाली. दादू सा काय करते बघू दे. दादूला अंदुक अंदुक दिसला. याला वाटतं आली आठवण याच्या बायकोची. दादाच्या हातांची निसाटलाय चेंडू. तवरचने प्रवीणनी 2 धावा घेतल्या धाव फलकाटावर. धावा वारल्या 47 धावा धाव फलकाटावर 1 विकेट गेलेली आहे. प्रवीण दादासने 8 चेंडू केलाय त्याने 29 बनवल्यान. आदित्य पाटील दादासनी 4 चेंडू केल्यान 11 धावा बनवल्यान 47 धावा धाव फलकाटावर आहेत. असा वाटतंय गोल्डन डीजे वाला मुक झालं पण काय पोलीस आहे आम्हाला आजचं मुक केलं नाही लावायचं. पोलीस आहे सांगले आता मुखात राहा. तुम्ही तिकडची सांगशे तर आम्हाला उचलतील त्याचा काय गावचा. इकडे लांब टाकला होता प्रवीण बघी होता जरासा मारायला जाय होता पण आमचे प्रवीण सराई सांगलाय का यो वाईट आहे. त्याच्या पाय 1 धाव वारेल धाव फलकाटावर. 48 धावा धाव फलकाटावर आहे. 1 विकेट गेलेली आहे. प्रवीण पाटील यांगा आहे. प्रवीण पाटीलच्या बॅटिंगची धावा आल्या 29. आदित्य पाटीलचे बॅटिंगची धावा आल्या 11. 48 धावा चांगले बघला तर जबरदस्त धावा आहेत. आता ही जाम भारी मॅच आहे कारण चिरनेर टीम पण तेवढी ताकदीची आहे. रावे टीम पण तेवढी ताकदीची आहे. पण आता रायवचं बॅटमन तापलं. अरवे बॅटशी मारायचा होता तिथे चेंडू लॉंग ऑन लागेल. तिथे फिल्डर हाय दादूस हुसलीन आवतीन तवर तरी 1च धाव मिळेल कारण जाम ताकदीशी मारला होता तिकडं लॉंग ऑनला. तो पण धावत आला होता.
3 ओव्हर खपलं, 3 ओव्हर झालं व 49 धावा धावफलकावर तर 1 विकेट गेली. 9 चेंडून 30 धावा प्रवीण दादासनी बनवल्यान. 4 चेंडून 11 धावा आदित्य पाटीलनी बनवल्यान. ओमकार दादू 7 धावा बनवल्या. तो तिकडे बसायला गेला. त्यांनी तिथं आदित्यला धरला. आदित्यने मस्त बॅटिंग केली. 49 धावा 18 चेंडून बनवल्यान. चिरनेरचे आता मॅच आहे. त्याच्यामुळे धावा जास्त बनवायला लागतील. त्यांची टीम तेवढी ताकदीची आहे. विवेक हातनोलकर आहे, नारंगीकर आहेत, हे सगळे बॅटमन जाम भारी आहेत. आपण हातनोलकर आणि यांचा बघला तर ते 3-3, 4-4 बाईक जिंकल्यान आणि त्यांना मिळल्यान त्या बाईक. त्याच्या पाय ती टीम खतरनाक आहे. असे खतरनाक टीमचे सोबत खेळता होतं धावा आल्या पाहिजे. आता आम्ही सगळ्यांना सांगते की 3 ओव्हर झालं, 49 धावा धावफलकाटावर 1 विकेट गेली. 4 वेळेला सांगला टेन्शन घेऊ नका. 9 चेंडून 30 धावा प्रवीणनी एकट्याने स्वतःच्या बनवल्यान आणि आदित्यनी 4 चेंडून 11 बनवल्यान. अजून आता 1 ओव्हर हाय. या 1 ओव्हरान कुटाकुटीचा ओव्हर आता सुरुवात होईल. ओव्हर घेऊन आलाय रोनक आलाय. रोनन जरासा बारकासा आहे पण बघू आता ह्यो कसा काय टाकतंय. इकडे हे 2 तव एक तर तापलन त्याचे पा आता रोनक काय कसा काय टाकेन. रोनकनी मंगशीन कॅचव सोडली, घाबरलाय असं वाटतंय. नाईटच्या मॅच असल्या काही भीती वाटते जरासा. बघू कसा रोनक आता बॉलिंग टाकते. प्रवीण दादूस जाम भारी टाकली रोनकनी. गुंधान टाकलेला चेंडू. प्रवीण असा हेलिकॉप्टरशी मारी होता पण बॅट आणि बॉलला चेंडू लागला नाही की इकडे मग चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हाताने येईल आणि त्याचे पाय मग विकेट किपर बॉल धरलाय. इथं धाव आली नाही या चेंडूवर. अजून 5 चेंडू आहेत रोनकचं. 49 धावा धाव फलकाटावर आहेत. आता मोठा फटका प्रवीण दादासने मारलाय. तिथं दादूसाय बाबा बाबा खपला का काय डाव. कॅच धेली वाटत. बाबा कसली कॅच एके हाताने झपोराच मारला. अंपर अंपर बघा काय असेल तो. लई लांब आहे कॅच आहे. चला आउट. मला वाटते ढेंगभर लांब आहे तो. प्रवीण दादाची विकेट गेली. पहिला हुकला त्याचे पाय काय झाला घाबरला प्रवीण दादू. दुसरा मारला त्याने. आउट आहे इथं बघितला. अरे आउट आहे इथं बघला टीव्हीन. इथं 24 लाईव्ह तर 4-4 कॅमेरा आहेत. आपल्याला 2 डोलं पण या कॅमेऱ्याला 4 डोलं असं आहेत. सगळं दिसतं हे बघा. मेन आमचा विवेक बाई बरोबर आहे. विवेक बाईला 2 डोलं पण कॅमेऱ्याला 4-4 डोलं लावलं. ते पण एकदम भारी घेतात. ते जरा टेन्शन मध्ये आहेत. धावा धावपाल कटाव 49. 2 विकेट गेल्या आणि प्रवीण दादासनी मस्त धावा बनवल्या. 30 धावा बनवल्या. त्यांनी 3-4 षटकार मारलं. आता किरण दादूस आलाय. किरण दादूस असा वाटतं टोलरींशी झालाय. आमचा जयेंद्र भाई दिसे नाही. किरण भाई बघू आता कसा खेळतय. धावा धावपल कटाव 49. 2 विकेट गेल्या. 4 चेंडू आहेत. या 4 चेंडून किरण पाटीलनी मला वाटते 2 मारलं. मोठं फटकं षटकार बिटकार मारलं तर काहीतरी होईल. महाराष्ट्र केक्सवाला स्पॉन्सर केले मला वाटतं जर्सी आमचे चिरनेरकरांना. महाराष्ट्र नाव दिसला की जामच भारी. स्वप्नील म्हात्रे, किरण पाटील. किरण मारतय पण आता कसा मारते. आरवा मारते तिरवा मारते काय सरळ मारते त्या बघायला लागेल. रौनक चेंडू आवतीन. उलटा चेंडू मारलाय. समोर मारला तिकडे लॉंग ऑफलाय. एक धाव घेतली. आदित्य पाटील मला वाटते धाव घेवायचा नाही. त्याला माहिती आहे 50 धावा या वेळेला झाल्या ना आमच्या राबे टीमच्या. रायबादेवी राबे 50 धावा पूर्ण करते. 2 विकेट गेल्या. आधी पलटे 3 चेंडू या ओव्हरचा आहेत. रोनकनी जाम भारी बॉलिंग केली. पहिला चेंडू टाकला त्याला आता धावाने बनवता आल्या. प्रवीणनी मग हेलिकॉप्टर शॉट मारला होता. तिथं त्याला लॉंग ऑनला कॅच मिळली. तिसरे चेंडूवर आता किरणनी 1 धाव घेतली. 52 धावा धावफल काटावर 2 विकेट गेल्या. आदित्य पाटील 4 चेंडून 11 बनवल्या. त्याचे पण आदित्य पाटीलनी 1-2 षटकार घेतले तर धावा अजून वाढतील. पण रोनक मला वाटते आता चांगली बॉलिंग करते. त्याच्यामुळे आता काय होईल काय नाही होईल त्या सांगता येई नाही. 3 चेंडू अजून आहेत या ओव्हरचं. मोठा मार जाम मोठ्या माराचा होता. इथं काहीतरी मला वाटते बॅटला बरस केलाय आणि चेंडू इथं आमच्या विकेट किपरच्या हातात गेलाय. दुसरी विकेट मिळली. रोनकनी मंगशीन कॅच चोरली पण 2 महाराष्ट्र पोलीस आमचा सुजित दादूस आलाय. बॉडी बिल्डर या बाबा दादू अशा बॉड्या घेतल्या तर घाबरतीन काय राहतीन पोरं आमचे लहान लहान तुम्हाला.
सुजित दादूस आलाय. बॉडी बिल्डर म्हणजे बाबा बाबा त्या बघ कसली बॉडी. सुजित दादूला जाम जिमचा रे तो आमचा दादूस घेऊन पण आलाय त्यांना. सुजित दादूस बोलला की आमचे रुपेशचा खास मित्र. अक्षय सर, तुम्ही बाकीच्यांची उदाहरणं देऊ नका, तुम्ही स्वतःला सांभाळा. हा, हे फार महत्वाचं आहे. नाही आमचा काय नाही दादू, जिथं तलवारीचं काम नाही तिथं सुईचं काम हाय. हा, या ते असं- बरोबर आहे. या असं समजू नको या माणसाला हलका याच्यावर जाऊ नको. अख्खा रायगड हलवलाय. तू काय नाही त्या बायकांना न तुम्हाला क्रिकेट मध्ये नाचवलं न आयशी कार्यक्रम केलं. या असं याच्यावर जाऊ नको न एकदा 200 पोरांना शिकवतय. मोठं मोठं गार केलं ना पिंजरं न बंद केलं. फिजिक्सने केमिस्ट्री सारखा विषय शिकवते आगरी बोलते त्याच्यावर जाऊच नकोस. देवाने असा नाही अँटिक बनवलाय अँटिक. या असा भेटायचा नाही तुला काय बघायला गेलं असतं. बायको सांगते पुण्यवान आहे मी तुझ्यासारखा नवरा मिळला. अशा लाईनी लागलेल्या पण आपण रिजेक्ट केल्या. आता सांगीने चला तर जाते तिकडे. तो माणूस कधी हसते ब. त्याला आता मॅच बघूया धावा कधी धावपाल काटावं. अरे इथं जरासे बिकट परिस्थिती आणली रे शेवटचे ओव्हर याई याई वाटतं लिंबू फिरवलं का काय. 50 धावा धावपल काटाव मला वाटतं इकडं 52 धावा आता 2 वारतील. थांबा जरासं आमचं कसं ते बटन दाबील नाही युट्यूब बोलत ते वारतान. तुम्ही टेन्शन घेऊ नका मी इथं आहे तुमचा माणूस. तुम्ही कला घाबरता हो. नाही इथं मना 2 डोल आहेत पण कॅमेरे 4 आहेत. कोण कोणला फसवी नाही. 4 कॅमेरे दादासनी आमच्या नुसतंच लावलं रुपेश दादासनी. वाईट इथं आलाय 53 धावा धावफलकाटावर 3 विकेट गेल्या. थोडा आता काय याला काय बाचाकला या समजत नाही बॉलर मंगत पासून नीट टाके होता. हात वाटतं मला वाटतं फिरला का काय. मना काय घाबरू विबरू नको बाबा. 53 धावा धावफलकाटावर 3 विकेट गेल्या. रोनक इथं बॉलिंग टाकतय. या बाबा बाबा बोटीन शाला वाटते टोलर शाय आहे. डीप मिड विकेटला चेंडू मारलाय तिथे एक धाव आली दुसरी धाव पण आली. दुसरी धाव काढली धावफलकाटावर धावा वारल्या. आता 55 धावा धावफलकाटावर असतील. किरण दादा अंगते खाली लागायला पाहिजे होता तो वरती लागला पण कया काने लागला. पण इथं 2 धावा आल्याने त्या ज्या भारी आहेत. बॅटिंगवाले रिव्ह्यू घेतला काय हाय तर आता घ्या बस आपला काय जाते. रुपेश दादाने एवढा खर्च काय नुसताच केलं. 4 कॅमेरे एवढी मोठी टीव्ही एवढा मोठा स्टेज काही जण आहे तर नुसतंच आलं ना बसाला. काय पाहुणा नाही ना राहुणा ज्या मजा म्हणजे सगळी मजा घेतात. त्याच्यात 200 रुपयांनी स्कूटी तुम्हाला मिळेल तरी हे रे चला बराबर आहे सगळा ओके. काय झारी काय डोंगर न सगळा ओके. 4 ओव्हर खपलं 4 ओव्हर खपलं व धावा धावफलकाटावर झाल्या 55. आता 56 फायजोल 56 झाल्या. आता मानस या आता काय नुसतंच आपल्याला पैसे देतील. या दुकानात बसा आता तुमचा नंबर आहे. एक 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 करून या बस. मानस कपला बर्थडे आता तिचा आला असेल तर दम घ्या आता. टुचू टुचू बंद कर आता. काय मंडळी काय म्हणाला अक्षय पाटील यांची अगदी रांगडी आणि रावडी भाषेतली कॉमेंट्री. परंतु मित्रांनो हे भल्या भल्यांना जमत नाही. कारण एकीकडे तुम्ही ज्यावेळी व्यावसायिक क्रिकेट समालोचन करताना त्यावेळी पुन्हा एकदा त्याच लयमध्ये येणं फार कठीण असतं. परंतु अक्षयजी पाटील मनस्वी तुमचं स्वागत करेल. फार सुंदर समालोचन आणि प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य केलं. दरम्यान जाऊयात आपण या ठिकाणी आदरणीय रामनाथजी ठाकूर साहेब उपस्थित आहेत. यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय रामनाथजी ठाकूर साहेब. रुपेशदा पाटील स्वतः जातीने आपण पाहतोय सातत्यपूर्ण या ठिकाणी लक्ष केंद्रित करतायत. उद्या या मंचावरती अनेक दिग्गज नेतृत्व पाहायला मिळतील. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय नितीशजी अवस्कर उपस्थित आहेत. यांचा होता सन्मान करण्याची विनंती. आदरणीय नितीशजी अवस्कर. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय नितीशजी अवस्कर यांचा सन्मान. माच लायकीकडे जरूर सुरुवात होईल. आवाजामध्ये बदल. स्वेट वाईस पेनकरांचा स्वप्नील पवार यावेळी जोडले जातील. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांनी संपूर्ण मुंबई गाजवले आणि याच मुंबईवरती आपल्या
शरीराचा ठसा उमटवलाय. चला बॅटर मैदानात. अर्थातच मुंबई श्री मणिजी म्हात्रे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. पेन कोलीवाडा आणि आवरे टीम आपण टॉस साठी या. आदरणीय त्याच समेत या ठिकाणी रायगड श्री मुंबई पोलीस सुजितजी पाटील यांचा तो सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुजित पाटील आपण पाहतोय. मुंबई पोलीस रायगड श्री यांचा सन्मान. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय मुंबई श्री, त्यानंतर मुंबई पोलीस रायगड श्री. अगदी जसं अक्षयजी म्हात्रे, अक्षयजी पाटील यांनी वर्णन केलं. खरं म्हणायला गेलं तर सध्या हीच संपत्ती तुमच्याकडे आहे. या संपत्तीला कमवणं फार कष्टाचं काम आहे. आणि त्याच समवेत अर्थातच या ठिकाणी रुद्रा फिटनेसचे मालक ज्यांनी अनेक शरीरपट्टू घडवले ते आदरणीय निकीजी पाटील यांचा तो सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने आवरे आणि पेन कोलीवाडा. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. पुढचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने टीम आवरे आणि त्यांना फाईट करेल पेन कोलीवाडा संघ. पहिल्या डावामध्ये अक्षय पाटील सरांचा आवाज खरं जर या स्पर्धेमध्ये आपण ऐकलात. उत्तरार्धात जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा मॅच कडे आपण जाऊया. 55 धावा झाल्या. 56 धावेचं आव्हान या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. त्याच समेत आपण पाहतो या ठिकाणी मुंबई श्री मणिजी म्हात्रे उपस्थित आहेत. यांचा तर सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मला वाटतंय काहीसं 60 किलो वजनी गटात मुंबई श्री ज्यांनी पटकावली ते मणिजी म्हात्रे. आणि तमाम क्रीडा रसिकांची अगदी क्रिकेटचं मैदान आहे, परंतु सन्मान तर होईल मणिजी म्हात्रे यांच्या अनुषंगाने या ठिकाणी शो जरूर होईल. विनंती असेल आपणासाठी केलं तर बरं होईल. अगदी तमाम क्रीडा रसिक क्रिकेटचं मैदान पाहत आहेत. थोडंसं डीजे मास्टर आप माफी असावी, परंतु आपण इथे मनीष म्हात्रे. चला टॉस आपण घेऊया. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. मी विनंती करेल निकेश दादा आणि सुजित दादा, चला आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. या आपण पहिल्याच बॉल वरती पत्रा बजाव सिक्सर षटकार. चला सुजित दादा पाटील आणि निकेश दादा पाटील या आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एकीकडे आपण पाहणार आहोत आवरे टीम आणि त्याच्या विरोधात पेन कोलीवाडा. बिग फाईट, बिग मॅच आपल्या भेटीला जरूर आले. चला मनीष म्हात्रे आपण सुद्धा जोडले जायचंय. भोळानाथ आवरे आणि पेन कोलीवाडा. कॉल आहे कोलीवाडा टीमचा. छापा आलाय. छापा टॉस जिंकला. निर्णय पहिल्या बॉलवरती षटकार. तदनंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सरळ चालला विकेट किपरच्या क्लोज मध्ये. 56 धावेचं आव्हान इथे मात्र ठेवण्यात आल्या टीम शिरनेर संघासमोर. पहिल्याच बॉलवरती 6 धावा. तदनंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. सामना चांगला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच देखील तेवढीच ताकदीची आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने आवरे टीम त्यांना फाईट करेल. नगरसेविका अफरीनताई 11 पेनकुलेवाडा हा संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. इथे चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला भेद चिरत चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय नियाज भाई आणि कल्पेजी काले यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. नियाज भाई आणि कल्पेजी काले या आपण मंचावरती. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून संघर्षमय स्वागत. चांगला फटका पाहायला मिळाला.
खरं तर समोर होता बॉल आणि त्याला मात्र योग्य रीतीने खेळून काढलाय फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिल चव्हाण अजून एक फिरकी घेतली आणि बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर धमाकेदार षटकार. का बॅटिंग पाहायला मिळते आणि आता मात्र सर्व प्रेक्षक चिरनेर संघाचे देखील खुश झालेत. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता वाट पाहिली आणि वाट लावली असंच म्हणावं लागणार आहे. या बॉलवरती 6 धावा मिळतील आणि टोटल 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 56 धावसंख्येचं पाठलाग करायचा आहे. पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर प्रवीण पाटीलची अफलातून खेळली आणि आता मात्र बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये साहिलची अप्रतिम खेळी पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आग ओघणारे बॅटिंग करतोय. त्याच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार देखील आपण पाहिलाय. खरं तर जवळजवळ 1 वाजायला आलं तरी देखील पाहुण्यांची भरपूर सारी मांदियाळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. तिथे मात्र चांगला चेंडू फेकला गेलाय, कमबॅक केलाय आणि करणं गरजेचं होतं. मैदानाच्या आतमध्ये 16 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. मग डासिंग पर्सनॅलिटी म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आमचे मित्र कल्पेशजी काले यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतं. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. शांत गतीचा क्रिकेट खरं तर मनसे चषक 2026 आपण एन्जॉय करतोय. तुडुंब गर्दी प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये लक्की ड्रॉ देखील एक स्कूटी बाईक देखील ठेवण्यात आले. अजून एक चांगला फटका याही बॉलवरती, या बॉलला पाठवलंय सरळ स्क्वेअर लेगच्या वरतून धमाकेदार षटकार. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. खरं तर पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर रावी टीमच्या धावा होत्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा, परंतु दुसऱ्या डावाला जशी सुरुवात झाली ना साहिल चव्हाण मात्र का बॅटिंग केल्या तब्बल 22 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 22 धावा धावफलकावरती आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. 56 धावेचं टार्गेट इथून सेट करायचा आणि पहिल्या डावामध्ये देखील प्रवीण अप्रतिम बॅटिंग केली होती. तो देखील डावखुऱ्या हाताचा फलंदाज होता आणि आता साहिल चव्हाण मात्र इम्प्रेस केलाय या मॅच मध्ये. वैयक्तिक 6 चेंडू खेळला आणि 6 बॉलवरती 22 धावा केल्यात. दुसरं षटक फेकण्यासाठी हर्षद मोकलला आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्क वरती. चला सामना सुरू करा. नेक्स्ट मॅच देखील तेवढीच ताकदीची आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने आवरे टीम त्यांना फाईट करेल, पेन कोलेवाडा हा संघ. दोन्ही टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. चांगला सामना रंगतोय. पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 22 धावा येताना आपण पाहिल्या. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. पहिलाच बॉल फिरून खेचलाय, बॉल चाललाय सरळ ढगात. खरं तर असं वाटलं होतं परंतु इथे काच पकडलाय अप्रतिम. सर्वांना वाटलं होतं की हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु शेवटच्या मोमेंटला अशा प्रकारचा झेल पकडणं तेवढंच इझी नसतं आणि ते करून दाखवलंय आदित्य पाटील. पाडू शकता स्क्रीनवरती. स्वतःला स्ट्रेच केलं, तदनंतर हा झेल पकडला गेला आणि हा जल्लोष टाळ्यांचा वर्षाव पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल थोडासा पाठीमागे केला होता आणि तदनंतर मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 22 धावसंख्येवरती पहिला धक्का शिरनेर या टीमला बसताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज ऋषी नारंगेकर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3च्या पोझिशनवरती आपल्याला येताना पाहायला मिळतोय. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती, जे विकेटची गरज होती ना, ती मात्र मैदानाच्या आतमध्ये हर्षद मोकल यांनी आपल्या टीमसाठी मिळवून दिल्या. ऋषी आलाय मागच्या मॅचचा हिरो. खरं तर गोलंदाजी करत असताना अफलातून कामगिरी केली होती आपल्या टीमसाठी. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. इथे बॅकफुटला गेले, कट केला पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलून फेकतायत, त्यावर मात्र सिंगल इथून पूर्ण केले जाईल. 23 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लकी ड्रॉ साठी बाईक देखील या ठिकाणी पाहायला मिळते. स्कूटी ज्या कोणाला या लकी ड्रॉ मध्ये नाव नोंदणी करायची असेल तर आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन त्या ठिकाणी नाव नोंदणी करू शकता.
23 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आदित्य पाटील यांच्या माध्यमातून. आणि तदनंतर एक मोठा धक्का फलंदाजाला बाद व्हावं लागलं होतं, परंतु नवीन फलंदाज ऋषी आला, त्याच्या बॅटमधून देखील एक सिंगल येताना पाहायला मिळाली. आता साहिल चव्हाण स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती बॅटिंग करताना त्याला आपण पाहतो. 6 चेंडूचा खेळ त्याने आतापर्यंत केलाय आणि 22 धावा वैयक्तिकीतून बनवल्या गेल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा हर्षद मोकल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. इथे फुलटॉस पद्धतीचा बॉल असं वाटलं होतं, परंतु लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता आणि त्यानंतर पंचांचा इशारा वाईटचा आला. एक्स्ट्राची धाव मात्र इथे लिहिली जाईल आणि 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 56 धावेचं पाठलाग इथून करायचं आहे. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचललं, फेकलं तर 2 नंतर सिंगल या ठिकाणी पूर्ण केले जाईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि 25 धावा धावफलकावरती इथून जोडल्या जातील. कमबॅक केलंय. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर ओमकार पाटील प्रमुख गोलंदाज थोडासा महागडा ठरला आणि त्यानंतर हर्षद आला गोलंदाजी मार्कवरती आणि त्यांनी मात्र इथे कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. आतापर्यंत 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. ऋषीचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथे मात्र सरळ सल्ला विकेट किपर चंदन पाटील यांच्या हातामध्ये डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी, ज्या षटकाची खरं तर नितांत गरज होती रायबादेवी रावे टीमला, तेच षटक आतापर्यंत हाताळले हर्षद मोकलनं. फक्त 3 धावा दिल्यात आणि टोटल 25 वरती जाऊन पोहोचलंय. इथे फुलटॉस आणि चुकीला माफी नाहीये. बॉलला पाठवलंय 6 धावेसाठी. हा येईल षटकार. यस, चेक केलं जाईल वेस्ट हाईट बीमर आहे की नाही, बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल. यस, ज्या प्रेक्षकाने या ठिकाणी आईवाज येईल टिपलाय त्याला विनंती की आपण स्टेजवरती या. अगदी या ठिकाणी आपण पाहतोय 100 रुपयांच्या पारितोषिकाचा तो मानकरी ठरलाय आदरणीय रुपेशदा पाटील. खरोखर म्हणावं लागेल, खरं म्हणायला गेलं तर डिलिव्हरी आहे, सामना सुरू करा. तुमच्या प्रेझेंट ऑफ माइंडची सातत्यपूर्ण दाद देईल. आयोजन करणं सोपं आहे, खरं म्हणायला गेलं तर शिल्पकार पाठीशी होते, परंतु त्या आयोजनात प्रत्येक बारीक गोष्टींवरती फार लक्ष केंद्रित केलंय. अजून एक बॉलला सरळ पाठवलाय, परंतु प्रयत्न लाजवाब राहिले आणि इथे मात्र बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता रुपेशदा पाटील हा झेल काय समजायचा. प्रेक्षक चाणक्ष निघाला त्या ठिकाणी. चला स्टार्ट करा आपण. लगातार 2 षटकार महत्वाचे आलेत. षटक चांगलं चाललं होतं, परंतु 2 षटकारानं पूर्णपणे त्या ठिकाणी पाणी फेरलंय असंच म्हणावं लागणार आहे. 37 धावा झाल्यात. 12 चेंडू आणि 19 धाव संख्येची गरज. 12 चेंडू 19 धाव संख्येची गरज असेल. 37 धावा धाव फलकावरती इथून लागल्या गेल्यात. चला सामना लगेचच सुरू करा, कारण प्रयत्न लाजवाब पाहायला मिळाले. आदित्य पाटील होते त्या ठिकाणी आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यानंतर मात्र 6 धावेसाठी हा चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला. 37 धावा धाव फलकावरती येताना पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये एक फलंदाज देखील बाद होताना आपण पाहिला. आता 12 चेंडू आणि गरज आहे 19 धाव संख्येची. 56 धावा इथून बनवायच्या होत्या आणि आता 2 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 37 धावा धाव फलकावरती लागल्यात. आता गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक फेकण्यासाठी, एक महत्वाचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आदित्य पाटील सज्ज झाला. इथून धावा बनवाव्या लागणार आहेत एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने धावा रोखायच्या आहेत. चांगले प्रयत्न दोन्ही संघाचे पाहायला मिळणार आहेत. आदित्य आहेत गोलंदाजी मार्कवरती. 12 मध्ये 19 धावसंख्येची गरज आहे शिरनर टीमला. चला जास्तीचा टाइम अलाउड नसणार आहे. सामना लगेचच सुरू करा.
साहिल देखील भरपूर फॉर्म मध्ये पाहायला मिळतो. चांगले बॅटिंग त्यांनी देखील केले, परंतु ऋषीचं देखील कौतुक करावं लागणार आहे. सुरुवातीला बॅटिंग करत असताना थोडंसं चाचपडत होता, परंतु तदनंतर मात्र त्याच्या महत्वाच्या क्षणाला 2 षटकार आले त्याच्या बॅटमधून. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. स्ट्राईक एंडवरती साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल गॅप मध्ये अतिशय वेगानं चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने, दणदण करत सीमा रेषेच्या बाहेर चौकार. उलटाच बॉल होता, फक्त बॅटची कडा घेऊन बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि हा नशिबाचा चौकार असंच म्हणावा लागणार आहे. कारण पुन्हा एकदा या ठिकाणी वेस्ट हाईट साठी चेक केलं जाईल. वेस्ट हाईट बीमर आहे की नाही या सर्व गोष्टी चेक केल्या जातील. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये हा डिसिजन देखील दिला जाणार आहे. अर्थातच टेक्निकल टीम कडून डिसिजन आपल्यापर्यंत येईल. आपण जाऊया त्या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेत. आदरणीय नियाजभाई या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय नियाजभाई. फेअर डिलिव्हरी. चला सामना सुरू करा. फेअर डिलिव्हरी असेल. इथे मात्र लँड होताना बॉल पाहायला मिळाला आणि तदनंतर त्या बॉलवरती 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 41 धावा फलकावरती इथून जोडल्या जातील. 11 चेंडूमध्ये अद्याप 15 धाव संख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचललं फेकलंय आणि तदनंतर मात्र पाहता पाहता एक सिंगल देखील पूर्ण होताना पाहायला मिळेल. 42 धावा, 42, लॉस ऑफ 1 विकेट. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय कल्पेश काले उपस्थित आहे. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. या कल्पेश सर. एक डॅशिंग पर्सनॅलिटी सध्या आपल्याला पाहायला मिळते. सामना चालू आहे रावे टीमच्या विरोधात आपण पाहतोय आणि रावे टीम सध्या अगदी मी तर म्हणेल ओमकार पाटील तुम्हाला या ठिकाणावरती शुभेच्छा आलेल्या आहेत. अर्थातच कर्जतचा एक अव्वल दर्जेदार खेळाडू अमोलजी दरेकर यांच्याकडून तुम्हाला या सामन्यासाठी शुभेच्छा आल्यात. शुभेच्छांचा स्वीकार जरूर आहे. मनसे ट्रॉफी फार दिमागात सजले आहे. त्यांनी वक्तव्य केलं माझ्याशी फोनवरती की अगदी दिमागदार पेन नगरी मधली मनसे ट्रॉफी पाहायला मिळते. कडक आयोजन. फटका फसलाय आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना पाहायला मिळेल. ऋषी नारंगीकरला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. एक मोठी विकेट येताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं संपूर्ण आता रायगडकरांचं ठाणेकरांचं लक्ष या स्पर्धेवरती लागलंय. कारण मनसे चषक म्हटल्यानंतर या स्पर्धेची चर्चा सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळत असते आणि चांगला झेल मात्र या ठिकाणी पकडला गेला आणि फलंदाज ऋषीला मात्र परतवलं मैदानाच्या बाहेर. महत्वाच्या क्षणाला विकेट आले रायबदेवी रावे टीमसाठी. आता येणारे 9 चेंडू आणि 14 धाव संख्येची गरज आहे. 9 चेंडू 14 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर स्वप्नील म्हात्रेला आपण पाहतोय. स्वप्नील म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 14 धाव संख्येची गरज. 9 चेंडू 14 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ ताकदवर आहेत. गोलंदाजीचा भरणा दोन्ही संघांमध्ये चांगला आहे. त्याच्यामुळे कुठला संघ इथून जिंकेल हे देखील सांगणं कठीण असणार आहे. पेन चक्की मालक आदरणीय प्रकाश भाई यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. प्रकाश भाई या आपण मंचावरती. मनसे ट्रॉफी मध्ये आपलं सहर्षमय स्वागत. स्वप्नील स्ट्राईक वरती आता पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 14 धाव संख्येची गरज. इथे डिफेन्सिव्ह पवित्र खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. रिस्की रन, वेगवान थ्रो आणि साहिलची विकेट आता महत्वाची असणार आहे इथून आणि तेच घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केला गेला. इथे चोरटी धाव मात्र घेतली गेली आणि एकेरीच्या मदतीनं 43 धावा फलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. आता 8 चेंडू येणारे बाकी असेल आणि 13 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नियमावली आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेची दुसरी रात्र आणि उद्या खरं तर अंतिम रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या देखील भरपूर चांगले संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि लकी ड्रॉ साठी खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून स्कूटी देखील देण्यात आल्या. 200 रुपयाचं कुपन काढा आणि एक स्कूटी जिंकण्याची संधी मात्र सर्व प्रेक्षकांसाठी असणार आहे.
इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता आता मात्र बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार. 4 धावा इथून येताना पाहायला मिळतील. साहिल मात्र सलामीला आला आणि शेवटपर्यंत मात्र आपल्या टीम साठी लढतोय. त्याच्या बॅट मधून अजून एक चौकार येताना पाहायला मिळाला. चांगले बॅटिंग पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याला जागा बनवली आणि सरळ फाईन लेगच्या दिशेने खेळून काढला 4 धावेसाठी. आता 7 चेंडू आणि 9 धाव संख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथं फिरून खेचलाय बाहुबली स्ट्रोक. ढगात लाइटिंग लावत बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. आज मात्र चिरनेर संघाचा बाहुबली काय बॅटिंग करतोय आणि बॅट देखील उंचावून सांगतोय की बॉल शोधून आणा. चाललाय षटकार. अप्रतिम. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता बॅट कशी वरती केली. बॉलला शोधून आणावं लागेल आता. एवढ्या लांब मी मारलं असं हेच म्हणत असताना स्वप्नील जरूर मी म्हणेल, कारण अगदी मगाशी मी आलो त्यावेळी मैदानाची थोडी चाचपणी जरूर केली, परंतु अगदी रुपेशदा पाटील यांनी जे मैदान निवडलं ना फार चांगलं निवडलं. त्याचं कारण एकमेव आहे, अगदी नॅचरल स्टेडियम जसं पाहायला मिळतं ना तसं आहे. पहा इथे व्हॉलेंटिअरची जर विचार करायला गेलं तर अगदी कमतरता भासून देत नाही. इतकं नॅचरल स्टेडियम आहे. बॉल तुम्हाला बाहेर आणायची गरज लागत नाहीये. सरळरित्या बॉल पुन्हा एकदा मैदानात येतोय. कारण आता जर षटकाराचा विचार करायला गेला तर बाजूला जर ही टेकडी नसती तर आतापर्यंत लॉंगेस्ट सिक्सर सुद्धा पाहायला मिळाला असता. इतकं नॅचरल स्टेडियम पाहायला मिळतंय. 6 चेंडू 3 धाव संख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूजन पाटीलला आपण पाहतोय. चांगला सामना रंगेल कारण पूजन एक चांगला गोलंदाज आहे. नुकताच एक नाईटची स्पर्धा मी देखील पाहिली ज्या ठिकाणी 6 बॉल वरती 3 धावेची गरज असताना डेरेवलीच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती पूजन. परंतु इथून 3 धावसंख्येची गरज असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मैदानाच्या दिशेने. 6 चेंडू 3 धाव संख्येची गरज आहे. इथे चांगला फटका आणि या बॉल वरती विनिंग स्ट्रोक आणि हा सामना जिंकला चिरनेर टीमनं. 6 धावेसाठी हा फटका पाहायला मिळाला. वेल प्लेड आणि हार्ड लक रायबादेवी रावे टीम. खूप साऱ्या शुभेच्छा असेल पुढच्या मॅच साठी चिरनेर टीमला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी ही संपूर्ण मॅच गाजवली आणि 11 बॉल मध्ये 38 धावा केल्या साहिल चव्हाण ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच. आवरे आणि पैन कोलेवाडा हा संघ खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. यस, आणखी एक तमाम क्रीडा रसिकांना आमंत्रण जरूर देईल. तारीख तुमच्यापर्यंत डिक्लेअर जरूर होईल. अर्थातच मनसे चषक 2026 चे यशस्वी आयोजक रुपेशदा पाटील आपल्याला या मंचावरती पाहायला मिळत आहेत.